गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिलेला नाही. ठाकरेंच्या शिलेदाराचा थेट निशाणा. उल्हासनगरमध्ये गोळीबार झाला. यांचा बॉस वर्षा आणि सागर बंगल्यावर बसल्याने हे लोकांना गोळ्या घालत आहेत, जीव घेत आहेत, गुंडांच्या गळ्यात गळे घालत आहेत. गृहमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांचा वचक राहिलेला नाही. महाराष्ट्रात फडणवीस यांच्या कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिलेला नाही. हे लोक केवळ राजकारणात गुंतलेले आहेत, त्यांचं राज्याकडे लक्ष नाही असं म्हणत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला. ते पिंपरी चिंचवडमध्ये बोलत होते. उल्हासनगरमध्ये झालेल्या गोळीबारावर अंबादास दानवे यांनी भाष्य केलं. भाजप आमदारच गोळीबार करतोय, ज्याला गोळ्या घातल्यात तोही धुतल्या तांदळाचा नाही. मुख्यमंत्र्यांचे सुपुत्र हे वर्षा बंगल्यावर पुण्यातील कुख्यात गुंडांना भेटतात, तेच उत्तर देतील. तपासणी करून आज सोडतात. तरीही अशा प्रकारे गुंड जात असेल तर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. पुण्यातील गुंडांचं उदात्तीकरण केलं जातंय, हे चुकीचं आहे. असे गुंड मुख्यमंत्र्यांच्या बंगल्यावर जात असतील तर हे राज्य गुंडांचं आहे असं अंबादास दानवे म्हणाले आहेत. मी सांगितलं, पोटनिवडणुकीच्या वेळेस पिंपरी चिंचवडची पोटनिवडणूक झाली होती एक आणि पुण्याची झाली होती. त्यावेळेस पुणे तुरुंगातून पॅरोलवर कोण कोण सुटलं, कोणी मुख्यमंत्र्यांच्या आणि गृहमंत्र्यांच्या कोणत्या हॉटेलमध्ये भेटी घेतल्या, मला सगळं माहिती आहे. यथावकाश या सगळ्या गोष्टी बाहेर येतील. याच पुण्यामध्ये कोणत्या हॉटेलमध्ये हे सगळे गुंड भेटत होते याची सगळी माहिती आमच्याकडे आहे. मला वाटतं सर्रास राजकारणासाठी याचा वापर होत आहे असंच वाटतं. असा जनतेच्या मनामध्ये धाक निर्माण करायचा गुंडागर्दीच्या माध्यमातून आणि राजकीय हित साधायचं असं असू शकतं. आता ज्या घटना घडत आहेत ते जर बघितलं तर एक कोणतरी कोकणातून म्हणतो की आमचा बॉस सागर बंगल्यावर बसलेला आहे, कोणी म्हणतो आमचा बॉस वर्षा बंगल्यावर बसलेला आहे. आणि मग हे बॉस बसलेले म्हणून हे गोळ्या मारतात, लोकांना मारतात, लोकांचा जीव घेतात, गुंडांना जवळ गुंडांच्या गळ्यात गळे घालतात. आणि म्हणून आज होम मिनिस्टर जे आहे देवेंद्र फडणवीस यांचा या महाराष्ट्रात काही उरलं का? से उरला का मला सांगा ना. मला वाटत नाही. रात्री तुम्हाला माहिती नसेल मुंबईमध्ये सुद्धा घाटकोपरमध्ये चिराग नगर पोलीस स्टेशनच्या तिथं लाठीचार्ज झालाय, अश्रू सोडावं लागलं. का? गुंडागर्दी झाली, गाडीच्या काचा पोलिसांच्या फोडल्या गेल्या. मग हेच आहे का पोलिसांची धमक? मुंबईची पोलीस असेल किंवा पुण्याची पोलीस असेल किंवा पिंपरी चिंचवडची पोलीस असेल, याचाच अर्थ या महाराष्ट्रात गृहमंत्र्यांचा कोणत्याही प्रकारे कायदा सुव्यवस्थेवर धाक राहिलेला नाही. भाषण करण्यात आणि राजकारण करण्यात ते गुंतलेले आहेत. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, पुणे.